नमस्कार श्रोते हो. मी आशा करतो की आपण सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीची पौराणिक कथा. महाराज युधिष्ठिर म्हणाले, हे प्रभू, तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस, सर्वांना आनंद देणारा आहेस आणि विश्वाची पती आहेस. मी तुला नमस्कार करतो. हे देवा, तू सर्वांचा हितचिंतक आहेस, म्हणून माझ्या शंका दूर कर आणि मार्गशीर्ष एकादशीचे नाव काय आहे ते मला सांग. त्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा केली जाते आणि काय विधी आहे, कृपया मला सांग. भक्तप्रेमी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, धर्मराज, तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. हे ऐकून तुमची कीर्ती जगभर पसरेल. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अनेक पापाचा नाश करते. तिचे नाव मोक्षदा एकादशी आहे. या दिवशी धूप, दिवे, नैवेद्य इत्यादीचा वापर करून भगवान दामोदरची भक्तिभावाने पूजा करावी. आता मी तुम्हाला या विषयावरील पुराणातील एक कथा सांगेन. गोकुळ शहरात वैखनास नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात 4ही वेद जाणणारे ब्राह्मण राहत होते. तो आपल्या प्रजेला आपल्या मुलासारखे वागवत असे. एका रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे वडील नरकात आहेत. तो आश्चर्यचकित झाला. सकाळी तो विद्वान ब्राह्मणाकडे गेला आणि त्याचे स्वप्न कथन केले. तो म्हणाला, मी माझ्या वडिलांना नरकात दुःख भोगताना पाहिले. तो म्हणाला, बेटा, मी नरकात आहे, कृपया मला इथून मुक्त कर. हे शब्द ऐकल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. माझे मन खूप अस्वस्थ आहे. या राज्यात, संपत्तीत, पुत्रात, पत्नीत, हत्तीत, घोड्यात वगैरे मला काहीही सुख मिळत नाही. मी काय करावे? राजा म्हणाला, हे ब्राह्मण देवांनो, या दुःखामुळे माझे संपूर्ण शरीर जळत आहे. आता कृपया मला तप, दान, उपवास इत्यादी उपाय सांगा, ज्याद्वारे माझ्या वडिलांना मोक्ष मिळू शकेल. जो मुलगा आपल्या आईवडिलांना वाचवू शकत नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. तो चांगला मुलगा आपल्या आईवडिलांना आणि पूर्वजांना वाचवतो तो 1000 मूर्ख मुलांपेक्षा चांगला आहे. ज्याप्रमाणे एक चंद्र संपूर्ण जगाला प्रकाशित करतो, परंतु हजारो तारे ते करू शकत नाही. ब्राह्मण म्हणाले, हे राजा, जवळच भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळाचे जाणकार पर्वत ऋषीचे आश्रम आहे. तो तुमची समस्या नक्कीच सोडवेल. हे ऐकून राजा ऋषीच्या आश्रमात गेला. तिथे अनेक शांत मनाची योगी ऋषी तपश्चर्या करीत होते. पर्वत ऋषी तिथे बसले होते. राजाने ऋषींना साष्टांग दंडवत घातला. ऋषींनी राजाला विचारले. राजा म्हणाला, महाराज, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्व काही ठीक आहे, पण अचानक मला खूप अस्वस्थ वाटत आहे. हे ऐकून पर्वतमुनींनी डोळे मिटले आणि भूतकाळाचा विचार करू लागले. मग ते म्हणाले, हे राजा, योगाच्या बळावर मला तुझ्या वडिलांच्या दुष्कृत्याबद्दल कळले आहे. मागील जन्मात त्याने वासनेपोटी एका पत्नीशी लैंगिक संबंध ठेवले होते, परंतु त्यांच्या सहपत्नीच्या आग्रहावरून त्याने दुसऱ्या पत्नीला तिचे मासिक पाळीचे द्रव दिले नाही. जर तिने ते मागितले तरीही त्या पापी कृत्यामुळे तुमच्या वडिलांना नरकात जावे लागले. मग राजा म्हणाला, यावर काय उपाय सांगा. ऋषी म्हणाला, हे राजा, तुम्ही मार्गशीर्ष एकादशी व्रत करा आणि त्या व्रताचे पुण्य तुमच्या वडिलांना समर्पित करा. त्यांच्या परिणामामुळे तुमच्या वडिलांची नरकातून मुक्तता होईल, निश्चितच होईल. ऋषीचे शब्द ऐकून राजा राजवाड्यात आला आणि ऋषीच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपल्या कुटुंबासह मोक्षदा एकादशीचे व्रत केले. त्याने त्या व्रताचे पुण्य आपल्या वडिलांना अर्पण केले. त्याच्या परिणामामुळे त्याचे वडील मुक्त झाले आणि स्वर्गात जाताना तो आपल्या मुलाला म्हणू लागला, हे पुत्रा, तुला धन्यता असो, असे म्हणत तो स्वर्गात गेला. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात मोक्षदा एकादशीचे व्रत करणाऱ्यांना त्यांच्या सर्व पापांची क्षमा होते. या व्रतापेक्षा मोक्ष देणारा दुसरा कोणतेही व्रत नाही. माझी ही मोक्षदा एकादशीची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या कथेला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.